तर मुंबईत वॉर्ड 204 मध्ये किरण तावडे यांचा विजय झालेला आहे। ठाकरे सेनेचे किरण तावडे विजयी झालेले आहेत। शिंदे सेनेचे अनिल कोकीळ यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर ठाकरे सेनेचा विजय जल्लोष आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून। ठाकरे सेनेने अनेक ठिकाणी आघाडी घेतल्याचं आपण पाहिलं आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेची ही मिरवणूक निघते, विजय मिरवणूक। मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि गुलालाची उधळण करत त्यांनी जल्लोष साजरा करतानाची ही दृश्य। तर ठाकरे सेनेचे किरण तावडे हे विजयी झालेत, तर शिंदे सेनेच्या अनिल कोकीळ यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। आणि यानंतर आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखलेला आहे। एक महत्त्वाची ब्रेकिंग बघतोय आपण। वरळीतील 6 पैकी 5 जागांवर ठाकरे सेनेला विजय मिळालेला आहे। वरळीमध्ये मनसेच्या उमेदवाराचा मात्र पराभव झालेला आहे। आदित्य ठाकरेंनी वरळीचा आपला गड राखलेला आहे। तर आदित्य ठाकरेंनी आपल्या वरळीचा गड राखलेला आहे। एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 6 पैकी 5 जागांवर ठाकरे सेनेचा विजय झालेला आहे, तर मनसेच्या उमेदवाराचा मात्र वरळीमध्ये पराभव झालेला आहे। आपण पाहतोय या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन तर पनवेलमध्ये 78 पैकी 5 जागा शिंदे सेनेला मिळवण्यात यश आलेलं आहे। 1 जागेवर अजित पवारांनी खातं उघडलंय, तर ठाकरे सेनेला 6 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत, मात्र मनसेला या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये। काँग्रेसला 4 जागा मिळालेल्या आहेत आणि शरद पवारांना देखील या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये, मात्र इतर जे पक्ष आहेत त्यांना 16 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। मुंबईमध्ये 227 जागांसाठी काल मतदान झालं। आजचे निकाल आपण पाहतोय। भाजपला आतापर्यंत 93 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर शिंदे सेना 29 जागांसह आघाडीवर आहे। मुंबईतली ही परिस्थिती, हे चित्र आपण पाहतोय। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3 जागांसह आघाडी मिळाली। तर ठाकरे सेनेला मुंबईमध्ये 67 जागांवर आघाडी मिळालेली आहे। मुंबईमध्ये 227 जागांसाठी उमेदवार रिंगणामध्ये होते, तर भाजपला 93, ठाकरे सेनेला 67, मनसेला 9, शिंदे सेनेला 29, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये। काँग्रेसला 15 आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना एकूण 9 ठिकाणी विजय मिळालेला आहे। आपण एकंदरीत बघायला गेलात तर राज्यातील 29 महापालिकांसाठी साम टीव्हीने जो काल एक्झिट पोल दाखवलेला होता तो अगदी तंतोतंत खरा ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये 227 जागांसाठी मतदान काल झालेलं होतं, त्याचा आपण हा आतापर्यंतचा रिझल्ट पाहतोय। यामिनी खरं तर महायुतीसाठी हा मोठा विजय म्हणावा लागेल, कारण महायुतीला आतापर्यंत 132 जागांवरती यश मिळालेलं आहे। ठाकरे बंधू आणि शिंदे सेना आणि भाजप यांनी मिळून तब्बल 132 जागांवर आघाडी घेतलेली आहे।